उद्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आहे आणि आपलं जे उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ आहे त्याची मतमोजणी पवई चौकात जे SD ऑफिस आहे त्या ठिकाणी होणार आहे। तर त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार, कार्यकर्त्यांची गर्दी होणार, त्या दृष्टीने आपण वाहतुकीत थोडासा बदल केलेला आहे। उद्या जे आहे अधिसूचना काढून आपण सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाहतुकीत हा बदल केलेला आहे। हा बदल अशा पद्धतीनं राहणार आहे की पवई विठ्ठलवाडीकडून जी वाहनं येणार आहेत, पवईकडे श्रीराम चौकाकडून येणारी, पवईकडे येणारी जी वाहनं आहेत ती पवई चौकाकडून लेफ्ट बाजूला शांतीनगरकडे जातील आणि तिथून आपल्या इच्छितस्थळी ते जातील। ती पवई चौकात आपण ती वाहतूक थांबवलेली आहे आणि त्यांना तिकडं डायव्हर्जन दिलं आहे। हिराघाटकडून जी वाहतूक येणार आहे त्या वाहतुकीला आपण सरळ शांतीनगरकडे ती वाहतूक जाईल आणि पुढे तोच आपला पवईकडे जो जाणारा रोड आहे शांतीनगरवरून त्या रोडने ते आपल्या इच्छितस्थळी जातील। तर मी सर्व नागरिकांना आवाहन करेल की उद्या थोडीशी गर्दी त्या ठिकाणी होणार आहे, कार्यकर्ते वाहनं वगैरे घेऊन येणार आणि त्याच्यामुळं तिथं वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळं सदरचे रस्ते पूर्णपणे बंद करणार आहोत। नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं आणि स्वतःसुद्धा या गैरसोयीपासून आपलं वेळ वाचवावा। तसेच मी जे मोठे वाहन चालक आहेत किंवा मोठ्या वाहनांचे जे मालक आहेत त्यांना आवाहन करेल की शांतीनगर ते आपला पवईचा जो रोड आहे त्या रोडवर वाहनं पार्क करतात ती तात्काळ त्यांनी काढून घ्यावीत आणि उद्याचा दिवस जे आहे ते मोठी वाहनं त्या रस्त्याला कोणीही आणू नयेत। त्या वाहनं जर आली तर विनाकारण त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल। त्याच्यामुळं उद्याचा दिवस जे आहे ती मोठी वाहनं आहेत, कंटेनर असतील किंवा हायवा गाड्या असतील, मोठे ट्रक असतील, हे त्या रस्त्याला आणू नयेत। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।